हे बघा आमची मँगो कुल्फी रेडी झालेली आहे आणि त्याच्या नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394. आणि आमच्या घराजवळ तुम्ही आंब्याचं कलम बघितलेलं आणि त्याला भरपूर प्रमाणात आंबे लागलेले आहे बघा. आणि ते आम्ही पिकवले पण. हे केशर जातीचे आंबे आहेत आणि आंबे तर सगळेजण खातात, त्यांचा शिरा पण सगळेजण खातात. तर मी आज तुम्हाला आंब्यापासून कुल्फी बनवून दाखवणार आहे. लहानांपासून थोरांच्या आवडीची अशी कुल्फी बनवून दाखवणार आहे. आणि चला तर मी साहित्य दाखवते तुम्हाला. चला, आंबे घेतलेले आहेत. याच्यातले मी 4 आंबे घेणार. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी काजूची पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे. बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहे, पिस्ता घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे. चुलीवर एक मातीची मडकी ठेवलेली आहे. त्याच्यात आम्ही अर्धा लिटर दूध ओतूया. दूध असं सतत ढवळत राहूया. ते आटवायला पाहिजे आम्हाला ना कुल्फीसाठी. इकडे दूध आटेपर्यंत आम्ही आंबे धुवून घेऊया. आता धुवून असे पुसून घेऊया, कोरडे करून घेऊया आंबे. आता हे आंबे आहेत ना, ते असे पुढे कापून घेऊया. असं त्यांचं देठाकडचा भाग असा कापून घेऊया. आणि मध्ये ही कोय आहे ना, ती अशी काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आम्ही त्याच्यातली कोय अशी काढून घेऊया आंब्यातली. आणि आंबा असा ठेवूया. दुसऱ्या आंब्याची पण तशीच कोय काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे काढायची. आतपर्यंत अशी सुरी घुसवायची आणि मध्ये कोय असते ती काढून घ्यायची. अशा प्रकारे आंब्यांच्या कोई आतमध्ये आहेत त्या काढून घेऊया. 3 आंब्यांचे आम्ही कोई काढलेले आहेत. बघा, बाजूला कोई ठेवलेले आहेत. हा त्याचा आतमधला पल्प पण निघालेला आहे, तो वाटीत काढून घेतलेला आहे. ही त्याची ही ठेवलेली आहे बघा, देठाकडचा भाग तो असा लावायचा. नंतर हे आंबे आहेत ना, ते आम्ही साईडला ठेवूया. हे बघा, इकडे दूध पण आमचं आटलेलं आहे. आणि आता त्याच्यात आम्ही काजूची पावडर घालूया. ते 5 मिनिटं असं ढवळत राहू. आणि आता त्याच्यात आम्ही ही मिल्क पावडर घालूया, अर्धी वाटी, जाडसरपणा येण्यासाठी. पुन्हा ढवळत राहूया 5 मिनिटं. आता हे आम्ही ढवळून घेतलेलं आहे. आता आम्ही चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवूया आणि ड्रायफ्रूट कापूया. अशा पद्धतीने सगळे बदाम, काजू आणि पिस्ता आम्ही कापून घेतलेले आहेत. हे बघा. आणि आता ते आम्ही हे ड्रायफ्रूट दुधात घालूया. हे बघा, व्यवस्थित असं आटलेलं आहे, मस्तच झालेलं आहे. आणि आता त्याच्यात हे ड्रायफ्रूट घालूया.
त्याच्यात आता साखर घालूया. आणि ही वेलची घालूया. आणि आता आम्ही उतरून घेऊया आणि थंड होण्यासाठी अर्धा तास अशी वाट बघूया. दूध पण आमचं हे बघा एकदम असं रबडी कसं झालेलं आहे. आणि ते आता आम्ही हे आंब्यात असं भरून घेऊया. आणि त्याला हे झाकण लावायचं देठाकडचं. बघा असं ठेवायचं. मी तुम्हाला 4 सांगितलेले आंबे, पण हे मोठे आंबे आहेत ना म्हणून मी 3च आंब्यात कुल्फी भरणार. हे 3 आंबे आहेत ना ते आम्ही रात्रभर ओव्हरनाईट असे डीप फ्रीज मध्ये ठेवूया. मग सकाळी तुम्हाला दाखवणार मी. हे बघा आम्ही ओव्हरनाईट कुल्फी ठेवलेली डीप फ्रीज मध्ये, ती आता काढलेली आहे आणि ती आता आम्ही तासून घेऊया. हे बघा सगळे आमचे 3 आंबे असे तासून झालेले आहेत. आणि आता ते आम्ही कापून घेऊया. त्याचा देठ बाजूला ठेवूया. हे बघा आमची मँगो कुल्फी रेडी झालेली आहे. आणि त्याच्यावर आम्ही ड्रायफ्रूट घालूया आणि अशी गार्निश करूया. ही बघा मस्त तयार झालेली आहे. बघा या खायला. ही बघा मस्त मी कुल्फी बनवलेली आहे आणि ती मी तुम्हाला आता खाऊन दाखवते. ही बघा मस्त यम्मी यम्मी झालेली आहे. या खायला. आणि अशीच तुम्ही कुल्फी घरी बनवा आणि खा. आताच आंब्यांचा सीझन आहे ना, त्याच वेळी आंबे भेटतात म्हणून अशी कुल्फी घरी बनवा. आणि गरमीच्या सीझन मध्ये ही कुल्फी तुम्ही मुद्दाम बनवा. आणि कशी कुल्फी झाली ती मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच आम्ही एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.